मंडळी, मे महिन्यामध्ये रखरखत्या उन्हात मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसलेले होते। आता तेव्हा केलेल्या उपोषणाचं कारण होतं की कुणबी प्रमाणपत्र पात्र मराठ्यांना लवकरात लवकर मिळावीत, तसेच हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरला मान्यता मिळावी। आता बघा, त्यावेळी जरांगेंच्या या मागण्या सरकारने पद्धतशीरपणे मान्य देखील केल्या आणि जरांगेंचं उपोषण सोडवलं सुद्धा। पण आता पुन्हा 3 महिन्यांनंतर हेच कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे रद्द करण्यावरून रान पेटलंय आणि यावेळी वातावरण साधं सुद्धा पेटलेलं नाहीये। यावेळी जरांगेंनी सगळ्या मर्यादा सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झापलंय। फक्त झापलंच नाहीये, तर शिंदेंना डबल ढोलकी आणि फडणवीस बावनकुळेंना त्यांच्या पक्षाचे आमदार पाडण्याची थेट धमकी जरांगेंनी यावेळी दिली आहे आणि या धमकीसोबतच काही काळी गुपित सुद्धा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिलाय। त्यामुळे मनोज जरांगे नेमके कोणत्या कारणावरून शिंदे फडणवीसांवर तापले, जरांगेंनी शिंदेंची काय गुपितं बाहेर काढली आणि फडणवीस बावनकुळेंना काय धमकी दिली आहे, हेच आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहायचंय। नमस्कार। बघा, जरांगे पाटलांनी नेमकी कोणत्या मुख्य कारणावरून पत्रकार परिषद घेतलेली होती ते आधी पाहू। मराठवाड्यामध्ये कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवलेल्या 4 मराठा महिला लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यामुळे जरांगे संतापले। याचेच काही पुरावे सुद्धा पत्रकार परिषदेत जरांगेंनी दिलेले। काही विशिष्ट प्रकरणांचा उल्लेख करत जरांगेंनी मराठा विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय होत असल्याचा सरकारवर आरोप केलाय। दहिहंडे आणि बोडखे या कुटुंबांचा दाखला देत त्यांनी सांगितलं की निजामकालीन उर्दू नोंदी, तुकडे बिले आणि इतर आवश्यक कागदपत्र या उपलब्ध असून सुद्धा विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रांना नकार दिला जातोय। आता याच पत्रकार परिषदेत जरांगेंनी पुढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर देखील शाब्दिक तोफ डागली आहे। सुरुवातीला जरांगेंनी एकनाथ शिंदेंवर कोणते आरोप केलेत आणि काय नाराजी व्यक्त केली आहे ते पाहू। बघा, जरांगेंनी जेव्हा शिंदेंबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी शिंदेंना थेट डबल ढोलकी म्हटलं। जरांगे म्हणाले, तुमच्यावर माझा कधीच संशय नव्हता, पण आता मराठा आरक्षणाला विरोध करणारे ओबीसी नेते हे तुमच्या पक्षाच्या कार्यालयात बैठका घेतायत, आमच्याच लोकांचा वापर करून आमच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम सुरू आहे। इतक्यावरच जरांगे थांबले नाहीत। त्यांनी शिंदेंना थेट इशारा देत म्हटलं की जेव्हा शिंदे तुमचा पक्ष फुटला होता तेव्हा मराठा समाजाने तुमच्यावरचा गद्दारीचा डाग पुसण्याचा प्रयत्न केला, पण जर अशीच फसवणूक सुरू राहिली तर मराठा समाजाला उद्धव ठाकरेच बरे होते। ठरवलं तर शिंदे साहेब तुम्हाला आम्ही उघड पाडू शकतो, मराठ्यांचा घात करू नका, असं म्हणत मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पहिल्यांदाच थेट भूमिका घेतली। कारण लक्षात घ्या, याआधी जरांगे शिंदेंच्या विरोधात कधीच बोलत नव्हते, ते नेहमी तोंड भरून शिंदेंचं कौतुकच करत होते। पण यावेळी मात्र जरांगेंनी डाव बदलला। बरं, शिंदेंनंतर नेहमीप्रमाणे जरांगेंची गाडी फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंवर आली। जरांगेंनी दावा केला की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांवर कुणबी नोंदी रद्द करण्यासाठी दबाव आणला। या संदर्भातील पत्र सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला। सोबतच बावनकुळेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुद्धा केली। त्यानंतर जरांगे फडणवीसांवर बरसले। जरांगे असं म्हणाले की फडणवीस एका बावनकुळेच्या नादी लागून मराठा समाजाचं नुकसान करतायत। जर त्यांनाच इतकी ताकद दिली जात असेल तर लक्षात ठेवा, याच मुद्द्यावर फडणवीस मी तुमचे 20 ते 25 आमदार पाडून दाखवेल। बावनकुळे महत्वाचे आहेत की मराठा समाज महत्वाचा, हे फडणवीसांनी आता ठरवावं, असं म्हणत जरांगेंनी थेट इशाराच दिला की मराठा समाजाच्या वाकड्यात गेलात तर पुढच्या पंचवार्षिकला भाजपचे 20 ते 25 आमदार घरी बसवू आणि फडणवीसांचं करिअर संपवू। पत्रकार परिषदेमध्ये भ्रष्टाचाराचा सुद्धा मुद्दा जरांगेंनी जोरदारपणे उपस्थित केला। एका अधिकाऱ्यानं जात प्रमाणपत्रासाठी तब्बल 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला। बरं, आता मनोज जरांगेंनी सरकारवर म्हणजे फडणवीसांवर एवढे आरोप केल्यानंतर फडणवीस शांत थोडीच बसणार आहेत। फडणवीसांनी सुद्धा जरांगेंना अभ्यासू उत्तर दिलंय। फडणवीस म्हणाले की प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे जातात तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम होतं। यामध्ये राज्य सरकारचा कुठला सुद्धा हस्तक्षेप नाही। जात पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच काम करते। जाणीवपूर्वक ते प्रमाणपत्र कोणी रिजेक्ट करत आहे असं मला वाटत नाही, असं म्हणत फडणवीसांनी त्यांची बाजू क्लिअर केली। पण आता उरलाय प्रश्न तो शिंदेंवर केलेल्या आरोपांचा। शिंदे त्यांच्यावर केलेल्या आरोपांना नेमकं काय उत्तर देणार आहेत हे पाहावं लागेल। बरं, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरांगेंनी आता सरकारवर आरोप केलेत, त्याचे पुरावे दाखवलेत, सगळं मान्य आहे, पण यामध्ये सातत्य किती राहणार आहे यावर शंका आहे।
कारण कसं आहे, एका पत्रकार परिषदेनंतर आणि सरकारवर काही आरोप केल्यानंतर जरांगे काही महिने गायब होतात आणि अचानक पुन्हा जागे होतात. त्यामुळे मुद्दा असा आहे की खरंच जरांगे म्हणत असतील तसं मराठा समाजाला दिली जाणारी जात वैधता प्रमाणपत्र जाणून बुजून रद्द केली जात असतील तर त्या विरोधात जरांगेंचं सरकार विरोधात बोलण्याचं सातत्य असणं गरजेचं आहे. तर जाऊन कुठं नेमकं सत्य काय आहे ते समोर येईल. नाहीतर नेहमीप्रमाणे फक्त आरोप प्रत्यारोप आणि टीका होत राहतील आणि हातात मात्र शून्य राहील असं व्हायला नको. तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटील बरोबर आहेत की शिंदे फडणवीस बरोबर आहेत आणि फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत का? तुमचं या सगळ्या प्रकरणाबाबत काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ऑनलाईन नेताला आठवणीने सबस्क्राईब करा.